अकोल्याच्या भाजप आणि मित्र पक्षांचे नगरसेवक हे अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। भाजप 44 नगरसेवकांचा गट स्थापन करणार आहे। विभागीय आयुक्तांसमोर भाजपच्या गटातील नगरसेवकांची परेड घेतली जाणार आहे। तर भाजपच्या 38 नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक आणि त्या पद्धतीनेच एक अपक्ष असे नगरसेवक हे भाजप सोबत आलेले आहेत आणि अमरावतीमध्ये गटस्थापनेची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। भाजपच्या 38 नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक आहेत। त्या पद्धतीनेच शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आणि एक अपक्ष नगरसेवक हे भाजप सोबत आलेले आहेत। या सगळ्यांचीच आता गट नोंदणी केली जाणार आहे। त्यामुळे 44 नगरसेवकांचा असा हा एकत्रित गट भाजपकडून स्थापन करण्यात येणार आहे। विभागीय आयुक्तांसमोर या सगळ्याच नगरसेवकांची परेड होईल आणि अमरावतीमधील या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ही गटस्थापनेची प्रक्रिया पार पडेल। आणि आमच्या पोलीस अधिकारी आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण। प्रणय, हे सगळे नगरसेवक आता विभागीय आयुक्तांसमोर दाखल झालेले आहेत, काय अपडेट्स मिळत आहेत? नक्की आकांक्षा, अकोल्यामध्ये जे महानगरपालिकेला सत्ता स्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। भाजपने गट स्थापनेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात अर्ज केलेला आहे आणि त्याची नगरसेवकांची पडताळणी करण्यासाठी आज हे सगळे नगरसेवक आले आणि यांचा दावा आहे की आमच्यासोबत 38 जे भाजपने जिंकले आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून 6 नगरसेवक आमच्या सोबत आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आणि एक अपक्ष असे 44 नगरसेवक आमच्याकडे आहे असा दावा केलेला आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल बाहेर आल्याच्या नंतर की भाजपकडे किती बहुमताचा आकडा आलेला आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीने सुद्धा सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे, परंतु आता थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल की अकोल्यामध्ये कोणाचा महापौर बसणार आहे। आकांक्षा, अगदी बरोबर आहे। त्यामुळे अगदी काहीच वेळामध्ये आता चित्र स्पष्ट होईल की अकोल्यामध्ये कोणत्या पक्षाचा महापौर हा बसेल। धन्यवाद प्रणय या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।